सुस्वागतम. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. एस के पाटील चषक 2025. मागच्या मॅच आपण सर्वजण साक्षीदार होतो. 76 धावा उमसे आगासनने चेस केल्या, 2 बॉल राखून आणि जवळपास 6 विकेट्स राखून तो सामना त्यांनी जिंकला. गेसरने चांगली बॅटिंग केली होती नो डाऊट, पण गोलंदाजांचं काय, गोलंदाजांना मार पडला आणि त्यामुळे तो सामना फिरला. विराटचा दमदार खेळ, करणचा त्यानंतरचा खेळ, त्यानंतर केजू आला आणि केजूने फिनिश केलं या मॅचला. आता मात्र ओपनिंग पेअरमध्ये चेंजेस पुन्हा एकदा आपण पाहतोय. नागराज आलाय, विनायकला थोडं मागं ठेवलंय. करण बेडेकर सोबत नागराज मुंडे. पहिल्या षटकामध्ये जीत भोईर डावकुऱ्याचा गोलंदाज. वाकन अगेन्स्ट आगासन. शॉर्ट ऑफ लेन, पहिला बॉल फटका फसलाय रोहित शर्मा स्टँडच्या समोर. ऋषी भोईर टिपलाय त्याने झेल आणि पहिल्याच बॉलवरती करण फेल. हादरा. दोमचा आगासन. 4 ओव्हरची मॅच आहे, द्वितीय फेरीमधील राऊंड आहे, त्यामुळे लक्षात घ्या दोन्ही संघ. दिपेश मुंडे, supersports.in या वाहिनीचे आमचे फाउंडर, यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रिन्स ऑफ आगासन. पहिल्या बॉलवरती जीतने विकेट काढली करणची आणि आता मैदानाचा आत आलाय विनायक मुंडे. लेफ्टीज अगेन्स्ट लेफ्टीला आणलं केजूने देखील. लॉंग ऑन आणि मिड विकेट बाहेर ऑन साइडला. एज अँड टेकन, फलंदाज बाद. लागोपाठचा दुसरा धक्का, किरणने टिपलाय झेल. विनायकची विकेट, जीतला यश. दुसरा हादरा उमसे आगासनला. बघितल्यानंतर पाव्यात विकेट हॅट्रिक पाहायला मिळते का. थोडासा लेट खेळला थर्ड मॅन समित. चांगली फिल्डिंग, थ्रो नॉन स्ट्रायकिंगला थोडा उशिराने. पहा नो लुक थ्रोचा प्रयत्न, आणि हे आपण बऱ्याच वेळेला बघितलंय जीत भोईर कडून. सुपर्ब. जरूर हिट झाला नाही, पण प्रयत्न काय होते त्याचे. समितचंही कौतुक, चांगल्या पद्धतीने स्टॉप केलं बॉलला. सिंगल मिळते. पहिली धाव येत असताना उमसे आगासनसाठी विराटच्या बॅटमधून. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर ठेवलाय मागे. ऑन साईडला लॉंग ऑनला फिल्डर आहे उमेशला. आपण लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरला पाहतो आणि लॉंग ऑनला ऋषी. टॉप एज आहे किरणचा की मागे. किरणचा कॉल आणि फलंदाज इथे होतोय बाद. तिसरा हादरा 1 वरती उमसे आगासनला.
विकेट यायला सुरुवात झालेली आहे. जबरदस्त बॉलिंग जीत बोईरकडून. करंटची विकेट नागराज, विनायक हे तिघही आउट. चौथ्या क्रमांकाचा विराज ऑफ स्ट्राईक आहे आणि 5व्या क्रमांकावरती आलेला ओमकार पाटील जो आता मैदानाचा आत आलेला आहे. मागच्या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीनं फिनिश केलं होतं केजूने, पण तो थांबलाय मागे. जीतचा पुढचा बॉल ऑन साइडला पिकअप शॉट, पूल सक्सेसफुल. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आगासनच्या डावामधला पहिला षटकार. डीजे ऑपरेटर शंभू देखील पडलेला आहे संगीत कक्षामध्ये. तो अख्खा दिवस एका हातामध्ये त्याचा मोबाईल आणि दुसरा हात त्याचा असतो मिक्सिंग बॉक्स वरती. फलकावरती आपण पाहतोय त्या 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. बॅटिंग करत असताना ओमसे आगासन. आठ धावा आहेत. ओमकार आणि मैदानाचा आत असलेल्या आता विराजला हा मोर्चा सांभाळायचा आहे. अविनाश शॉर्ट ऑफ लेंथ होता पण थोडासा बॉल वळत होता त्यामुळे व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. ऋषील आपण पाहतोय आज विथ पनामा कॅप. सिंगलचा साह्यानं धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 9 या आकड्यावरती. लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला ठेवलंय. वाऱ्याचा वेग आहे. याच दिशेला षटकार आले होते विराटचा बॅटमधून. तेही दुसरं षटक होतं, हेही दुसरं षटक आहे. लेफ्टीज बॉलर होता, इथे लेफ्टी बॉलर आहे. धावा आल्या नव्हत्या, इथे धावा तितक्याशा आल्या नाही पहिल्या ओव्हरमध्ये. मात्र दुसरं षटक आठवावं लागेल विराजला. शॉर्ट ऑफ लेंथ हॅमर केल्या बॉलला. लॉंग ऑनला झेलची संधी. वीरेंद्र सेहवाग स्टँड समोर. किरण मात्रे उभा आहे. टिपलाय त्याने झेल आणि फलंदाज. आणखी एक फेल. विराज मुंडे बाद. जी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. NRMU अर्थातच मध्य रेल्वेमध्ये जे कार्यरत आहेत. 9 धावा धावफलकावरती. बेतवडीचे
ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावरती मध्य रेल्वेमध्ये कार्यरत आहे. जय देखील आपला तो देखील मध्य रेल्वेमध्ये. मात्र आता 3 दिवस आपली स्पर्धा आहे त्यामुळे सुट्टी काढून तो या स्पर्धेसाठी उपस्थित आहे. 9 धावा. महामंत्री तिकडे जाऊ आपण फाईन लेगला. प्राइजलेस विकेट. केजू मुंडे शून्यावरती बाद. आगासनच्या डावाला खिंडार सुरुंग लावलाय. 9 वरती निम्मा संघ गारद. मागोमाग 5 विकेट पडलेत. केजू नाराज आहे कारण ऑलरेडी तो अंडर प्रेशर आलेला मैदानाचा. टॉप ऑर्डर ढासळली होती. मागच्या मॅच मध्ये 76 धावा चेस करणाऱ्या संघाची ही अवस्था होईल या मॅच मध्ये. इथल्या प्रेक्षकांना देखील वाटलं नसेल. महामंत्री वेणू पी नायर सर यांच्याबद्दल आपण म्हणत होतो. एस के पाटील चषकामध्ये सरांची आवर्जून आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. नवीन फलंदाज आलेले निल्सन. स्विच हिट प्रयत्न चांगला आणि त्यामध्ये यश. डीप थर्ड मॅनला बॉल. सीमारेषा पार. चौकार. व्हॉलंटियर्स थोडंसं लक्ष द्या प्लीज. थँक्यू समित. सनी सनी 13 धावा धाव फलकावरती. निल्सन थोडासा आउट फॉर्म आहे पण हीच ती संधी आहे की त्याला पुन्हा फॉर्म मध्ये यायचं आहे. इट इज नो बॉल. मिड विकेटला फिल्डर ऋषीने कॅच पकडली आहे. निल्सनला जीवनदान तर मिळालंय. पहिल्या बॉलवरती स्विच हिटचा चौकार. त्यानंतर येत आहेत या बॉलवरती 2 धावा. सध्याचा स्कोर आपण पाहतोय 15 धावा. 40+ कसं तरी न्यायचं ओमकार आणि निल्सनला. केजू हाच विचार करत असेल की 40+ नेल्यानंतर आपल्याकडे ते बॉलिंग युनिट आहे. आपण 40+ला चांगली फाईट देऊ शकतो वाखनला. फ्री टॉन. ओमकार पाटील कॅप्टन ऑफ आगासन. लॉफ केला. फ्री हिट आहे. पुन्हा झेलची संधी पण मडवी धावतात फार वेगाने. कॅच पकडले लॉंगॉनला किरणने. 2 धावा इथे मिळतात. 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या चालले पुढे. 17 धावा धावा फलकावरती. या षटकातील असेल तो आता शेवटचा एक बॉल. धावगती चांगली आहे. विकेट जरी 5 पडल्या असल्या तरी धावसंख्येमध्ये कोणती कमतरता नाही. सध्या 10चं करंट रन रेट आपण पाहत आहोत. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 40+ तुम्हाला पोहोचायचं आणि तेच टार्गेट सध्या दोघांचे असेल. कारण आपण 50-60चा विचार करून जमणार नाही आता. तो विचार केला तर कदाचित आणि विकेट पडतील. शॉट ऑफ लेंथ होता. फटका फसलाय पण डीपमध्ये फिल्डर आहेत ऋषी फार वेगाने. चुकीचा निर्णय ऋषीचा बॉलवरती जाण्याचा. 2 धावा सहजरित्या मिळत आहेत. ही स्ट्राईक असेल आता नेक्स्ट ओव्हरमध्ये निल्सन मडवीकडे. 2 षटकांचा खेळ संपलाय. टोटल स्कोर 19. विकेट पडलेलं असताना 5. इशित 11 जगदम जीजी स्पोर्ट्स वाकणच्या विरुद्ध खेळत असताना ओमसाई आगासन.
पाटील चषक 2025 हे पर्व आपण पाहत आहोत. हनुमान क्रिकेट संघ बेतवडे. पहिला दिवस आपण अनुभवतोय. द्वितीय फेरीमध्ये द्वितीय मॅच मात्र उद्या. पहिले मॅच आहे ते दातिवली सुभाष त्यांच्या विरुद्ध गौरीपाडा. सेकंड मॅच आहे काटे विरुद्ध उसरगर. थर्ड मॅच आहे निर्जय अ विरुद्ध वाडेगर आणि फोर्थ मॅच आहे सोनारपाडा विरुद्ध मोठे देसाई. असे 8 संघ उद्या खेळतील. दिलेल्या वेळेवरती तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. ही महत्त्वपूर्ण सूचना असेल उद्याच्याही संघांना. या मॅचमध्ये आपण पाहतो 19 धावा उमसे आगासनच्या. 12 बॉलचा खेळ बाकी. या 12 बॉलमध्ये 30 धावा जोडायच्यात. सध्या विचार करावा लागेल तो या बॅटिंग करणाऱ्या जोडीला ओमकार पाटील आणि निल्सन मडवीला. तिसऱ्या षटकामध्ये आलाय. पण वाकळण म्हटलं की ठाण्याचा अभिमान, ठाण्याचा वंडर बॉय केतन मात्र्यांची आठवण. केतन सध्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 2 गाजवतात. शॉर्ट ऑफ लेन थोडासा लेट खेळलाय निल्सन. सिंगल कंप्लीट करत असताना सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चालले 20 या आकड्यावरती. आता पॅव्हलियन थोडंसं शांत आहे. तिकडे चर्चा असेल कदाचित की 40+ निल्सनला फॉर्म नाही, पण तो फॉर्म त्याला इथेच गवसवायचा आहे. ओमकार पाटीलला मैदानाच्या आत राहून मोठे फटके खेळायचे आहेत. ही सर्व चर्चा या दोघांमध्ये देखील सुरू असेल. आगासनचे प्रेक्षक दुसऱ्या बाजूने विचार करत असेल सुरुवातीला जे विकेट पडलेले आहेत त्याचा इम्पॅक्ट आता पडायला नको धावफलकामध्ये. ऑन साईडला वळवलाय. आहा व्हॉट अ शॉट. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल होता. त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेचून नेलं आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मागच्या बॉलचा रिप्ले पा. ओव्हर द विकेटने उमेश आलाय आणि हा पिकअप शॉट ऑन साईडला टर्न करत असताना काय टेलिकास्ट आहे. आमचं कॅमेरामॅन दीक्षितचं मी जरूर कौतुक करेन. सुपर. एज यावेळेला बॉल गरंगळतोय असल्याच्या बाजूला जीत वेगाने. ओहो डायरेक्ट हिट. येस होकार आरती मान हळती अंपायरची. अंपायरचा डिसिजन तर जरूर आउट आहे, पण आपण टीव्ही अंपायरची मदत घेऊ. ओमकार डायरेक्ट येऊ नका मैदानाच्या बाहेर जोपर्यंत टीव्ही अंपायरचा डिसिजन येत नाही. बॅट्समन आउट. टीव्ही अंपायरचा डिसिजन. ओमकार बाद आहेत. जीचा नेम चुकत नाही बऱ्याच वेळेला. सध्याचा स्कोर आपण पाहत आहोत तो 27 धावा. उमेश पुन्हा बॉलिंग मार्कवरती आलाय. ऑफ स्ट्राईक सिद्धेश आलेला आहे. मात्र निल्सन मडवी स्ट्रायकिंग एंडला. स्विच हिट कनेक्ट तर केलाय. बॅकवर्ड पॉइंटला बॉल आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. आता रंगात आला निल्सन मडवी. जो फॉर्म त्याला गवसत नव्हता तो सापडलाय आणि धावा येत आहेत. हा चौकार. बराच वर्ष खेळतो आगासन गावासाठी. अप अँड डाऊन्स प्रत्येकाच्या कारकिर्दीमध्ये येतात, पण त्यामधून पुढे येणं एक जिगरबाज खेळाडूचं लक्षण असतं. समोर खेळला किरणकडे बॉल चाललाय. डबल आहे. सिद्धेश पोहोचेल का? पोहोचलाय. धावा मिळत असताना 2च्या साह्यानं धावसंख्या पुढे चालले. स्कोर सध्याच आपण पाहतोय तो 33 धावा. या षटकातील एक बॉल अजूनही बाकी आहे. 2 षटकांमध्ये पॅव्हलियन पूर्णपणे शांत होतं. आता ऊर्जा संचारते. त्याचं कारण महत्त्वपूर्ण धावा यायला सुरुवात झालेली आहे. 33 धावा फलकावरती. इंटरेस्टिंग ही देखील मॅच असेल. मी अगोदरच म्हणालो 40+ गेल्यानंतर उमसाई आगासनकडे ते बॉलिंग युनिट आहे. शॉर्ट कव्हरला बॉल चाललाय. सनी पकडू शकला नाही. मागून फिल्डर येत आहेत. एक धाव मिळत असताना
आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपला. विकेट पडलेले असताना 6 विकेट पडलेले असताना टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 34 धावा. या षटकामध्ये आलेल्या 14. शेवटचं एक षटक अजूनही बाकी आहे जे टार्गेट डिसाइड करणार आहे, टार्गेट सेट करणार आहे. चौथ्या षटकाला होती सुरुवात. बॉलिंग मार्क वरती आलाय ऋषी भोईर. हे जे षटक आहे इथेच मडवीला मारायचे. लॉफ केलाय ज्युसिया फॉली. लॉग ऑफला फिल्डर. झेलची संधी. ओहो हाताला लागलाय बॉल. गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय षटकार. त्याला उभारी 40 वरती धाव फलक +1 41. हा वाईड आलाय. या डावामध्ये कोण चालला नाही तर निल्सन मडवी उभा आहे. हे क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ टीम वर्क. प्रत्येक सामन्यामध्ये तेच खेळाडू खेळणार नाही. तुम्हा सर्वांना खेळायचं असतं. आणि निल्सन मडवी त्या पद्धतीने सध्या बॅटिंग करतोय. हो कमी गतीने टाकला. पेस ऑफ केलं होतं. फसवलं होतं फलंदाजाला. पण एक धाव तर सहजरित्या इथे मिळालेली आहे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चालली. स्कोर आपण पाहतोय सध्या 42. बॉल बाकी आहेत 5 माफ करा 4.
बॅट्समन आउट आहे. आउट. तेच. शेवटचा एक बॉल बाकी. शेवटचा एक बॉल. बॉल पाहिजे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 50 षटक संपन्न होत असताना आपण पाहतोय ते 4. एकावन्न धावांचं लक्ष आहे. 51चं टार्गेट. इशितला म्हणजे स्पोर्ट्स वाखन आणि ओमसा आगासन लक्षात घ्या. टार्गेट 51.
चेक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. एस के पाटील चषक 2025 जौनवान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित या स्पर्धेमध्ये इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाखन आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना उमसाई आगासन या दोन संघांदरम्यानची लढत. लक्ष्य मॅचमध्ये आपण पाहतोय 51 धावांचं. ऋषी भोईर आणि जीत भोईर हे ओपनिंग पेअर आहे. दुसऱ्या बाजूला नागराज पहिल्या षटकामध्ये आलाय. लक्ष्य 51 धावांचं असताना ज्या आगासनला वाटत नव्हतं की 40 धावा बनतील त्या आगासनला निल्सन मडवीने 50 वरती पोहोचवलं. 32 धावा इंडिव्हिज्युअल आला निल्सनच्या बॅटमधून आणि 50ला टच केलंय आगासनने. 51च्या चेस डाऊनला सुरुवात. पहिला बॉल टोला लागलाय. शॉर्ट थर्डला विनायकने स्टॉप केल्या बॉलला. पहिली धाव येते ऋषीच्या बॅटमधून. इशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाखनसाठी. पहिला सामना खेळत आहेत वाखन. बिकॉज पहिल्या फेरीमध्ये त्यांना बाय मिळाली. दातिवली संघ आला नाही. काही कारणास्तव दातिवली संघ या स्पर्धेमध्ये खेळला नाही. त्यामुळे जे आपले कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे नियम आहेत की आता एका संघाच्या जागेवरती दुसरा संघ खेळू शकत नाही. जी काय प्रवेश फी असेल ती तुम्हाला द्यावी लागेल आणि ऑपोनंट टीमला मात्र बाय देण्यात येते. ओहो स्लॉट मध्ये बॉल आणि हा चालला आता लॉंग ऑनला या प्लॉटच्या बाहेर. जीत भोईरचा पहिला बेधुंद करणारा फटका. साधावा. महाराष्ट्र पोलीस बांधवांचं देखील आगमन झालेलं आहे. पोलीस भरती खाकी सहजासहज तुम्हाला मित्रांनो मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला फार संघर्ष करावा लागतो आणि या खाकी वर्दीतल्या माणसाला सर्व सण असतील सण जेव्हा आपण आपल्या फॅमिली सोबत ते सण साजरे करत असतो. मग दिवाळी असेल गणेशोत्सव असेल या वेळेला मात्र या सर्वांना खाकी वर्दीतल्या या माणसाला मात्र भर चौकात उभं राहावं लागतं. जिथे राजकीय मोर्चे असतात राजकीय सभा असतात तिथे त्यांना जावं लागतं. आपलं घरदार न बघता आजचा दिवस आजचा सण कोणता आहे यापेक्षा आपली ड्युटी काय सांगते आपल्याला खाकी वर्दी काय सांगते तिने काय शिकवलेलं आहे या गोष्टीला सर्वात अगोदर प्राधान्य दिलं जातं. स्विच हिटचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्शन पॉइंटला फील्डर टीनू थ्रो चांगला डायरेक्ट हिट मिस झालाय. अन्यथा काम तमाम होतं जीत भोईरचं. 2 धावा सहजरित्या मिळत असताना आपण पाहतोय या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय ती 9 या आकड्यावरती. संपूर्ण विश्वामध्ये स्कॉटलँड पोलीस दलानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचा मुंबई पोलीस दलाचा द्वितीय क्रमांकाचा स्थान आहे. धावा धावाफलकावरती आपण पाहतोय सद्रक्ष नायक खल निग्र नायक हे ब्रीद वाक्य प्रत्येक पोलिसाच्या खांद्यावरती आपण बघतो आणि त्या ब्रीद वाक्याला नेहमीच त्यांची कामगिरी तशी राहिली आहे. हा फटका जीत भोईरचा क्लास दाखवणारा होता. पॅडल स्वीप आलाय चौकार. जीतची मी आय थिंक निर्जेच्या स्पर्धेमध्ये बोललो होतो जेव्हा टॉससाठी आला होता की केतन आज इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये खेळतोय. जो तुमच्यासोबत दररोज खेळायचा जो तुमच्यासोबत सराव करायचा तो आज मात्र इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग इतक्या मोठ्या लेवलला खेळतो. जीतने फार चांगलं ओपिनियन दिलं की अभिमान आहे त्या गोष्टीचा आम्हाला आणि संपूर्ण कल्याण डोंबिवलीकरांना ठाणेकरांना अभिमान आहे. आतापर्यंत वाखण संघाचा आपण विचार केला तर या संपूर्ण गावामध्ये 88 आपल्याला बाईक पाहायला मिळतात तर 7 कार. इतकी मोठी संपत्ती आहे ज्यामध्ये दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला सोमनाथ गायकर शिवदास गायकर यांचाही बाईक ॲड केलेला आहे. सोमनाथला 4 मिळाल्या होत्या. शिवदासला 1. मुरवी नाईट फायनल ज्याने मारली होती 11 बाईक. केतन मात्रे 37 बाईक 5 कार. जीत भोईर 20 बाईक 1 कार. ऋषी भोईर 9 बाईक. अभि भोईर 4 बाईक. जितेश भोईर 1 कार. मोतीराम भोईर 1 बाईक. विनोद भोईर 1 बाईक. आणि अशा पद्धतीने
88 बाईक्स 7 कार पटकावणारा हा वाकण गाव आहे आणि या वाकणला दिलेली प्रसिद्धी, वाकणला दिलेली श्रीमंती टेनिस बॉल क्रिकेटने. पहिल्या षटकाचा वाजवी काय संपला. 51 चेस करत असताना जीत भोईरची बॅट बरंच काही बोलली, जिथे आल्या 17 धावा, 17 रन्स. सुरुवात जीत भोईर सुरुवातीला येत असताना आपण पाहतोय या मॅच मध्ये ऋषी एकच बॉलचा सामना त्याला करता आला. पहिल्या बॉलचा जिथे एक धाव त्याच्या बॅटमधून आली, मात्र त्यानंतरच्या 4 बॉलवरती 2 चौकार, एक डबल, एक षटकार जीतच्या बॅटमधून. तो खेळतोय 16ला नॉट आउट आणि त्याची टीम खेळते इशित 11 जीजी स्पोर्ट्स वाकण 17 नाबाद. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये या मॅचमध्ये धाबा बनवायच्या आहेत. 34-34. विराज मुंडे फिल्डिंग सेट करतात सध्या. विराज ऑन साईडला लॉंग ऑनला ठेवलं त्यांनी. एक फिल्डर डीपमध्ये, एक मिड विकेटला फिल्डर आहे. एक फिल्डर आता स्क्वेअर लेग पासून सरकतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक फिल्डर शॉर्ट फाईन लेगमध्ये, एक फिल्डर शॉर्ट थर्डला, एक फिल्डर शॉर्ट कव्हरला आणि एक फिल्डर बॅकवर्ड पॉईंट्स डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला. मिड ऑफ लॉंग ऑफ पूर्णपणे खाली ठेवलंय समोर. ऋषी स्ट्रायकिंग एंडला आहे तर विराज बॉलिंग मार्कवरती. 18 बॉल 34 धावांची गरज या मॅचमध्ये. शॉट ऑफ लेंथ रडार मध्ये आलाय आणि त्या बॉलला पाठवलंय लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी. वाऱ्याच्या लाटांवरती ऋषीचा पहिला रॉकेट. ओहो, पूल सक्सेसफुल. 1 more big hit. पाणेरे संघाने सलग 2 सामने जिंकलेले आहेत. त्या दोन्ही मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले. ऋषीचा मामाचा गाव आहे त्यामुळे मामाने दुपारच्या लंचची व्यवस्था केली होती. सर्वजण दुपारचं लंच करून या मॅचचा सध्या आनंद घेत आहेत. बॅट फिरले हातामध्ये. मिसटायमिंग सिद्धेश फार वेगाने बॉलवरती पोहोचू शकला नाही. बॉल आता मागे चाललाय आणि तो सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. उसरगरचे आपले अमित दादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष स्वागत. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 33 धावा. विराज टॉप एज. यावेळेला संधी कॉल आहे विराजचा. डाऊन दी बॉल आणि यावेळेला फलंदाज बाद. ऋषीची विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. विराटचं कमबॅक. धावा फलकावरती आपण पाहतोय 33 ला पडते पहिली विकेट.
पहिली विकेट ऋषूची पडते. पहिला हादरा इशित 11 GG स्पोर्ट्स वाखनला. ऋषूच्या बॅटमधून आला त्या 17 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये विराट कोहलीचा डायट फॅन आलाय. अविनाश भोईर जर्सी नंबर 18. पॅव्हलियन खुश आहे वाकनचं बिकॉज धावा बनलेला आहेत. बॉल बाकी आहेत अजून या मॅच मधले. चौदा आणि 14 बॉल मध्ये 18 धावांची गरज. 14 बॉल 18ची गरज आहे मॅच मध्ये इशित 11 GG स्पोर्ट्स वाकनला. विराज मुंडे पुन्हा एकदा. विराजलाच करायचं आहे बिकॉज या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. एज आहे फाईन लेग सही नाही. ओ टिपलाय झेल फलंदाज बाद. अविनाश शून्यावरती बाद. पहिल्या 3 बॉलमध्ये धावा आलेल्या आहेत मात्र विराजने पुढच्या 2 बॉलवरती 2 विकेट काढलेत. इज ऑन हॅट्रिक. डीजे ब्राओ स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. त्याती जावा धावफलकावरती 13 बॉल 18ची मॅच आहे. राहुल आलाय आणि कदाचित तो या बॉलवरती चान्स घेईल एका मोठ्या फटक्यासाठी की जीतने त्याला सांगितलं की शांततेने खेळ. पाहूयात काय घडतंय. 13 बॉल 18. ओ शॉट ऑफ लेंथ आलाय. विराटचं कमबॅक मात्र त्या अगोदर धावा गेल्या. त्या गेल्या 16 धावा. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी. 12 बॉलमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत. 12 बॉल 18 धावांची गरज. 12 बॉल 18 धावा. षटक संपन्न झालेले 2 टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. 33 बॉल बाकी अजूनही 12 आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये 18 धावांची गरज आहे. हे षटक केजूच्या समोर उभा ठेकलाय तो जीत भोईर. त्यामुळे आता केजूला कोणाच्या बाजूने जातोय हा सामना. केजूचा पहिला बॉल आउटसाइड. ठीक आहे हेल्दी आहे. थर्ड बॅटला बॉल नाही थांबणार. वेगाने चाललाय पण बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर पोहोचलाय. दोन धावा इथे मिळत असताना 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 35. 35 धावा धावा फलकावरती. 11 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 11 बॉल 16ची गरज.
फुल लेंथ आलाय, समोर खेळला मिड ऑफला फिल्डर, एक धाव रोखू शकत नाही. ओ मिसफिल्ड झाली आहे आणि बॉल आता पा 2 धावा सहजरित्या मिळालेल्या आहेत. इमर्जन्सी ब्रेक जसा मालगाडीने लावलाय तसा आता मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येला इमर्जन्सी ब्रेक लावावा लागेल केजू मुंडेला, तरच मात्र धावा थांबतील आणि या मॅच मध्ये उमसे आगासन येईल. 37 धावा आहेत. केजू लाईन पाहावे लागेल अंपायर्सला. डाऊन द लेग, इट्स विल बी वाईड. धावसंख्या धावफलकावरती 38-38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक सध्या प्रगतीपथावर. तिसरं बॉल बाकी आहे 10 आणि 10 बॉल मध्ये या मॅच मध्ये 13 धावांची गरज. जीत खराब शॉट सिलेक्शन, ऑप्शनचा बाहेर बॉल होता. प्री डिटरमाइंड, पूर्वनिर्धारितपणे त्याने ठरवलंच होतं की मला असंच खेळायचं आहे, त्यामुळे इथे हा निर्णय चुकीचा कुठेतरी आपण बघितला तो जीतचा. धावफलकावरती 38. बॅकफुटला कट केलाय, कवसला फिल्डर आहेत नागराज. एक धाव, एक धाव महत्वपूर्ण आहे ती रोखायचे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 39. बॉल बाकी आहेत या मॅच मधले. टोटल 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 12 धावा. 8 बॉल 12. लॉंगॉनला मागे ठेवलंय, त्याचबरोबर आपण पाहतोय डीप मिड विकेट. थोडासा तर फिल्डर सरकलाय काऊ फेसला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर सरकलाय आणि मिडॉनचा फिल्डर सैन जायला आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला 8 ठेवलंय. डिपिश कवा पॉइंटचं लॉंग ऑफ. बॉल बाकी 8. 8 बॉल 12. केजू राहुल देखील स्लॉग हिटर आहेत, पण बऱ्याच वेळेला चान्स मिळत नाही. आज मिळाले. ऑन दी राईटचा प्रयत्न पण जमलं नाही. डॉट बॉल. बॉल बाकी आहेत आता 7 आणि 7 बॉल 12 धावांची गरज. इंटरेस्टिंग मॅच आहे. 7 बॉल 12 ची गरज आहे. ड्राइव्ह केलाय, कवसला फिल्डर त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग टीनू बेडेकर. जबरदस्त दाग लगने से कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे है. 2 धावा सेव्ह केल्या तरी 2 ने धावसंख्या पुढे जाईल. स्कॉमोझॉन 41. 41 धावा धावफलकावरती. बॉल बाकी 6 आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा 10. सहा बॉल आणि या मॅच मध्ये आता पाहिजे त्या 10 धावा. बरीचशी चर्चा झाली. ही चर्चा कधी होते जेव्हा तुमच्याकडे बरेचसे बॉलिंग ऑप्शन असतात. अनिकेत मुंडे ऑप्शन होता, विनायक मुंडे ऑप्शन होता, ओमकार पाटील ऑप्शन होता. मात्र त्यामधून निवडलाय
केजू आणि कॅप्टन ओमकारने विनायक मुंडेला. विराटची चर्चा आपल्याला पाहायला मिळते आणि हा सामना खरं तर विनायक मुंडेसाठी चान्स आहे. गोलंदाजांना चान्स बऱ्याच वेळेला मिळते फलंदाजांच्या तुलनेमध्ये, आज ती त्यांना मिळाली आहे. पाहूया 6 बॉल दादावर डिफेंड करायच्या समोर जीत भोईर. पहिला बॉल, पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल, थेट मिड विकेट सीमा पार, अर्ध्या विकेट वरती टाकलाय. शॉर्ट ऑफ लेंथ, खराब बॉल, षटकार. आता बऱ्याच जणांना वाटत असेल कदाचित ओमकार पाटील असता, कदाचित अनिकेत मुंडे असता, पण जर तरला कॉमेंट्री बॉक्स मध्ये महत्व आहे, मैदानाचा आत नाही. झालेले ते घडून गेलेले. षटकार आलेला आहे. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 47 वरती. बॉल बाकी 5 आणि 5 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा 4. पाच बॉल 4. एक्स्ट्रा कव्हर, व्हॉट अ शॉट. हा फटका विजयाचा आहे, फटका जीत भोईरचा आहे. कव्हर सीमारेषेच्या बाहेर आलेला चौकार. जीत वाकेंचा शूरवीर जीत भोईर मॅचला केले त्याने फिनिश आणि अर्थातच तोच ठरलाय या सामन्याचा सामनावीर. नाव त्याचं जीत भोईर, वाकेंचा शूरवीर.